श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 39 पाहणार आहोत आणि त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड 1,44,000 रुपीज इन द रेशियो 4:5 and bought a plot of land. After some years, they sold it at a profit of 20%. What is the profit each of them got? फर्स्ट क्वेश्चन काय आहे तो तुम्ही समजून घ्या. सुरेश आणि रमेश दोघांनी मिळून काय केलेलं आहे, 1,44,000 इन्व्हेस्ट केलेली आहेत आणि त्याचा रेशिओ आहे 4:5. म्हणजे लँड खरेदी करण्यासाठी एवढे रुपीज काही त्यांनी इन्व्हेस्ट केलेली आहे. ओके, आफ्टर सम टाईम, काही वर्षानंतर ते त्यांनी काही सोल्ड केला, विकला तो प्लॉट आहे तो, आणि त्यांना प्रॉफिट झालेला आहे 20%. आणि आता आपल्याला बघा काय काढायचं आहे, प्रॉफिट ईच ऑफ देम, म्हणजे त्यांचं प्रत्येकी प्रॉफिट किती झालं, सुरेशचं किती झालं आणि रमेशचं प्रॉफिट किती झालेलं आहे ते आपल्याला काय काढायचं आहे. ओके, आता फर्स्ट आपण इन्व्हेस्टमेंट किती आहे ते लिहून घेऊया. इन्व्हेस्टमेंट किती त्यांनी केलेली आहे, तर 1,44,000 रुपीज, राईट. आणि बघा आता त्याचा रेशिओ आहे 20%, प्रॉफिटचा रेशिओ आहे 20%. ओके, फर्स्ट म्हणजे आपल्याला त्यांचं काही प्रॉफिट काढावं लागेल. आपल्याला पर्सेंटेज दिलेलं आहे, त्याच्या आधारे आपल्याला काय प्रॉफिट काढावं लागेल. आणि इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे, त्यामुळे प्रॉफिट काढणं काही खूप सोपं आहे. म्हणजेच प्रॉफिट कसं काढायचं असतं, इज इक्वल टू, हे पर्सेंटेज दिलेलं आहे म्हणजेच 20/100 इंटू, आणि आपल्याला ह्या रुपीजवरती काढायचं आहे, त्यामुळे हे काय मल्टिप्लाय करायचं आहे 44,000, राईट. आणि आता बघा हा नंबर असतो तो काय असतो, म्हणजे डिनॉमिनेटरला असतो, आणि हा असतो तो न्यूमेरेटरला. म्हणजे इथले 2 झिरो कॅन्सल केले की आपले इथले 2 झिरो कॅन्सल होणार आहेत, राईट. आणि आता आपल्याला काय हे इंटू हे करायचं आहे, म्हणजे 20 इंटू 1,440. आता आपण ह्याचं बघा आता हे करूया, मल्टिप्लाय करूया. 144 इंटू 2, आपण हे 2 झिरो आहेत काय ॲज इट इज लिहून घेऊ आणि ह्याचं मल्टिप्लाय करून इथं लिहूया. 2 4 8, 2 4 8 आणि 2 1 2, म्हणजेच किती आलेलं आहे 288. म्हणजेच काय 28,000 रुपीज हे काय प्रॉफिट झालेलं आहे. ओके, हे काही दोघांचं मिळून प्रॉफिट आहे, पण आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येकी काढायचं आहे, राईट. आता बघा त्याचं शेअर, ह्या दोघांचं मिळून शेअर दिलेला आहे 4:5, म्हणजे त्याचा रेशिओ दिलेला आहे, राईट. म्हणजे आता आपण कॉमन मल्टिपल एक्स घेऊन एकाचं सुरेशचं 4x, म्हणजे त्याचा प्रॉफिटचा रेशिओ प्रॉफिट येणार आहे, आणि रमेशचं किती 5x येणार आहे, राईट. म्हणजेच द प्रॉफिट इज टू बी शेअर्ड इन द रेशिओ, त्याचा रेशिओ किती आहे तर 4:5, राईट. देअरफॉर, मग आता आपण काय करू, एक्स कॉमन मल्टिपल घेऊ, आणि त्यामुळे सुरेशचं येणार आहे 4x प्रॉफिट आणि रमेशचं येणार आहे 5x. ओके, लेट द प्रॉफिट received by सुरेश किती येणार आहे बी 4x, राईट. का तर हे सुरुवातीला सुरेश आहे आणि इथंही 4 आहे, त्यामुळे सुरेशचं 4x येणार आहे. अँड द प्रॉफिट received by रमेश बी किती 5x येणार आहे. ओके, आणि आता तुम्ही बघितलं तर ह्या दोन्ही आपण इथं प्रॉफिट दोघांचं मिळून काढलेलं आहे, राईट. त्यामुळे आता आपण इथं असं लिहू शकतो 4x + 5x इज इक्वल टू हे प्रॉफिट आपण काढलेलं आहे ते, राईट. देअरफॉर, म्हणजे ह्या दोन्हीचं प्लस करूनच प्रॉफिट असणार आहे, राईट. 4x + 5x इज इक्वल टू 28,800. ओके, आता आपण ह्याचं काय 4 + 5 ॲडिशन करूया, 9x झालं.
इज इक्वल टू 28800. देअरफोर एक्स इज इक्वल टू, आता हे बघा इथं मल्टिप्लाय असतं राईट, चिन्ह नसतं पण इथं मल्टिप्लायचं साईन असतं. आपल्याला ह्या साईडला हे 9 घालवायचं आहे, मग आपण काय हे डिव्हिजनला जातं ते राईट, म्हणजे 9 हे इथं येणार आहे, हे नंबर ॲज इट इज आहे असा येणार आहे. ओके, आता आपण डिवाइड करूया 9नं. 9 1चं 9, 9 3चं 27, नंतर किती 1 राहणार, नेक्स्टचा नंबर 8, म्हणजेच काय 9 2चं 18, 9 0चं 0, 9 0चं 0. ओके, देअरफोर एक्स इज इक्वल टू किती आलं 3200, म्हणजे 3200 रुपीज आलं राईट. एक्स आलेला आहे एवढं. आता आपल्याला सुरेश किती प्रॉफिट मांडलं होतं आपण 4x, म्हणजे 4 इंटू हे केल्यानंतर आपल्याला म्हणजे सुरेशचं प्रॉफिट भेटणार आहे. ओके, देअरफोर प्रॉफिट रिसिव्ड बाय सुरेश किती 4x आहे, म्हणजेच 4 इंटू एक्स आपण हे काय काढलेलं 3200 इज इक्वल टू, आता बघा 4 0चं 0, 4 0चं 0, 4 2चं 8 आणि 4 3चं 12, म्हणजेच किती झालं बघा आता इथं 12,800 रुपीज राईट. हे कशाचं सुरेशचं प्रॉफिट झालेलं आहे. आणि आता अँड प्रॉफिट रिसिव्ड बाय रमेशचे किती आहेत 5x राईट, इज इक्वल टू 5x इज इक्वल टू 5 इंटू एक्स म्हणजेच काय 3200 इज इक्वल टू, आता बघा याचं मल्टिप्लिकेशन आपण करूया. 5 0चं 0, 5 0चं 0, 5 2चं 10 0, 1 कॅरी ओव्हर आला आणि 5 3चं 15, 1 16, म्हणजेच किती 16,000 रुपीज. म्हणजे सुरेशचं प्रॉफिट आलेलं आहे 12,800 आणि रमेशचं प्रॉफिट आलेलं आहे 16,000 रुपीज. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 2, विराट अँड सम्राट टुगेदर इन्व्हेस्टेड 50,000 and 1,20,000 rupees to start a business. They suffered a loss of 20%. How much loss did each of them incur? आता हा क्वेश्चन बघितलं तर तुम्ही क्वेश्चन नंबर 1 सारखाच आहे, त्यामध्ये प्रॉफिट दिलं होतं, या क्वेश्चनमध्ये लॉस दिलेला आहे. विराट आणि सम्राट या दोघांनी मिळून इन्व्हेस्ट केलेले, विराटने 50,000 केलेले आहे, सम्राटने 1,20,000 रुपीज बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, आणि त्यांना लॉस झालेला आहे. ओके, म्हणजे त्यांचा तोटा झालेला आहे 20%चा, आणि त्यांचा किती लॉस झालेला आहे प्रत्येकी ते आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. ओके, फर्स्ट बघा आता आपण त्यांची इन्व्हेस्टमेंट, आता दोघांची मिळून दिलेली नाही तर इथं प्रत्येकी दिलेली आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट दिलेली नाही, म्हणजेच विराट इन्व्हेस्टमेंट किती आहे 50,000 रुपीज राईट, आणि सम्राटची आहे 1,20,000. सम्राट इन्व्हेस्टमेंट 1,20,000 रुपीज राईट. आता आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढावी लागणार आहे. त्या अगोदर आपण काय करूया तर त्या ह्याचा रेशिओ आपल्याला काही इथं दिलेला नाही, त्याचा रेशिओ आपण फाइंड आउट करूया. ओके, द रेशिओ ऑफ द इन्व्हेस्टमेंट म्हणजे रेशिओ आपण कसं लिहितो, आता ह्या नंबरचा रेशिओ राईट ह्या इन्व्हेस्टमेंटचा, म्हणजेच आपण लिहिताना कसं लिहितोय 50,000 ॲज टू 1,20,000 राईट, ह्याचा रेशिओ आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. देअरफोर म्हणजेच आपण हे कशा पद्धतीने लिहितो तर डिव्हिजननं राईट, डिवायडेड बाय 1,20,000. ओके, आता बघा वरती 4 0 आहे ती खाली 4 0 आहे, त्यामुळे हे 0 0 काय कट होणार आहेत. सेम नंबरचे 0 वरती खाली कट होत असतात, त्यामुळे इथं फक्त काय राहणार आहे 5 डिवायडेड बाय 12
म्हणजेच रेशिओ जर लिहायचा झाला तर आपण काय लिहितो 5:12 आपण काय अशा पद्धतीने लिहितो. ओके, आता आपण ह्याचा रेशिओ काढला. आता आपण टोटल इन्व्हेस्टमेंट काढूया. म्हणजे ह्या दोन्हीचे ॲडिशन केले की टोटल इन्व्हेस्टमेंट निघते. राईट, देअर टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू म्हणजेच किती 50,000 प्लस 1,20,000. राईट, म्हणजेच बघा आता ह्याचं ॲडिशन करूया. ही इथं किती 4040 आहेत. 1 2 3 4 नंतर काय 5 + 2 7 झालं आणि नंतर 1 म्हणजेच किती झालेलं आहे 1,70,000 रुपीज. राईट, टोटल इन्व्हेस्टमेंट एवढी झालेली आहे. आणि आता बघा लॉस झालेला आहे 20%. राईट, आणि हे म्हणजे ह्या रुपी हे टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. ह्या रुपीजवरती लॉस 20% झालेला आहे. मग आपण काय आता लॉस फाइंड आउट करूया. त्याचा इज इक्वल टू 20% म्हणजेच काय 20 / 100 इंटू ह्या इन्व्हेस्टमेंटवरती. त्यामुळे हा नंबर काय इथं लिहायचं असतो. राईट, 2 झिरोचे इथले 2 झिरो आपण काय कॅन्सल करू. ओके, आणि ह्याचं मल्टिप्लाय करूया. आता बघा हे 3 झिरो आहेत. 1 2 3 हे लास्टला झिरो आलेले आहेत. त्यामुळे आपण काय ॲज इट इज असं लिहू शकतो. आणि 17 2 34. ओके, म्हणजे लॉस किती झालेला आहे तर 34,000 रुपीजचा काय लॉस झालेला आहे. राईट, पण आता आपल्याला बघितलं तर सांगितलेलं आहे ईच ऑफ देम म्हणजे प्रत्येकी किती लॉस झालेला आहे ते काढायचं आहे. तर आपल्याला त्याचा रेशिओ माहीत आहे. त्यानुसार आपण काय करूया आता त्याचं प्रत्येकी किती लॉस झालेला आहे ते फाइंड आउट करूया. बघूया आता लॉस तर एवढा झालेला आहे ते समजलं. आता आपण कॉमन मल्टिपल x घेऊ आणि त्यामुळे विराटचा किती होणार आहे 5x होणार आहे आणि सम्राटचा लॉस होणार आहे तो 12x होणार आहे. लेट द लॉस इनकर्ड बाय विराट बी काय 5x. राईट, and the loss incurred by सम्राट बी किती 12x. राईट, देअरफॉर आता बघा ह्या दोन्हींचं प्लस म्हणजेच हा लॉस आहे. राईट, म्हणजेच काय आपण असं लिहू शकतो 5x + 12x इज इक्वल टू 34,000. ह्याचं ॲडिशन केलं की किती होणार आहे 17x इज इक्वल टू 34,000. देअरफॉर x इज इक्वल टू 3400. आता हे 17 आहे इकडं मल्टिप्लायला आहे. ह्या साईडला आपल्याला आणायचे आहे. मग काय होणार आहे हे डिव्हिजनला होणार आहे. राईट, आणि आता आपण काय डिवाइड करूया. 17 1 17 17 2 34. राईट, आणि 17 0 0 17 0 0 17 0 0. देअरफॉर x इज इक्वल टू किती 2000 आलेलं आहे. आणि हे x आहे ते आपण ह्या म्हणजे ही व्हॅल्यू आहे ती ह्यामध्ये आपण पुट केल्यानंतर आपल्याला काय विराट आणि सम्राटचं काय भेटणार आहे त्याचा लॉस भेटणार आहे. देअरफॉर काय होणार आहे लॉस द लॉस इनकर्ड बाय विराट इज इक्वल टू 5x म्हणजेच 5 इंटू 2000. राईट, म्हणजेच किती 10,000. राईट, 10,000 रुपीज. हा झाला विराटचा. आता आपल्याला कुणाचा काढायचा आहे सम्राटचा. अँड द लॉस इनकर्ड बाय सम्राट त्याचं किती आहे 12x. 12x इज इक्वल टू 12 इंटू x म्हणजेच काय 2000 आहे. राईट, म्हणजेच हे 3 झिरो दिले आणि 12 2 24. राईट, म्हणजेच 24,000.
ओके, म्हणजे विराटचा लॉस झालेला आहे 10,000 आणि सम्राटचा लॉस झालेला आहे 24,000 रुपीज. आता आपण नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 3. Shweta, Piyush and Nachiket together invested 80,000 rupees and started a business of selling sheets and towels from Solapur. Shweta's share of the capital was 30,000 rupees and Piyush 12,000. At the end of the year, they had made a profit of 24%. What was the Nachiket's investment and what was his share of the profit? आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे श्वेता, पियुष आणि नचिकेत तिघांनी मिळून काय म्हणजे शीट आणि टॉवेल सेलिंगचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. त्यांनी 80,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत. ओके, आणि आपल्याला सांगितलेलं आहे श्वेताचं शेअर सांगितलेलं आहे 30,000 आहे आणि पियुषचं आहे 12,000. श्वेता आणि पियुषचं इन्व्हेस्टमेंट सांगितलेलं आहे आणि आपल्याला नचिकेतचं इन्व्हेस्टमेंट विचारलेलं आहे आणि त्याचं प्रॉफिटही विचारलेलं आहे. आता आपल्याला इथं प्रॉफिटचं पर्सेंटेज दिलेलं आहे 24%. ओके, आता बघा आपल्याला ह्या दोन्हीचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे. आपल्याला काय नचिकेतची इन्व्हेस्टमेंट काढायची आहे आणि आपल्याला त्याचं फक्त प्रॉफिट काढायचं आहे. म्हणजेच त्याच्या शेअर्सवरती आपण काय फक्त त्याच्या शेअर्सवरती प्रॉफिट काढायचं आहे त्याचं. ओके, फर्स्ट बघा आता आपल्याला काय जे दिलेलं आहे ॲज इट इज आपण लिहून घेऊया. म्हणजे इन्व्हेस्टमेंट बाय श्वेता, इन्व्हेस्टमेंट बाय पियुष, इन्व्हेस्टमेंट बाय श्वेता किती आहे तर 80,000 रुपीज, राईट. आणि पियुषचा आहे किती नाही, दोघांनी मिळून 80,000 दिलेला आहे, राईट. श्वेताचा आहे ते किती आहे 30,000. ओके, 30,000 रुपीज आहे आणि पियुषचा आहे ते 12,000. इन्व्हेस्टमेंट बाय पियुष किती आहे तर रुपीज 12,000. ओके, आणि ह्या तिघांचं मिळून आहे ते 80,000 रुपीज आहे, राईट. म्हणजे ह्यानुसार आपण काय नचिकेतचं काढू शकतो. इन्व्हेस्टमेंट बाय नचिकेत रुपीज किती, आता ह्याचं एक्स मानू आपण. ओके, आणि हे तिन्हीचं ॲडिशन म्हणजेच काय होणार आहे 80,000 रुपीज होणार आहे, राईट. देअरफॉर मग आपण असं लिहू शकतो का बघा 30,000 प्लस 12,000 प्लस एक्स इज इक्वल टू 80,000, राईट. का तर ह्या तिन्हींची मिळून इन्व्हेस्टमेंट एवढी आहे. ओके, म्हणजेच आता आपण बघा आता ह्याचं काय आपण ॲडिशन करूया. 30,000 प्लस 12,000 म्हणजेच किती होते तर 42,000, राईट. 42,000 प्लस एक्स इज इक्वल टू 80,000. ओके, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 80,000. हे प्लस आहे, या साईडला आपल्याला घ्यायचं असेल तर मायनस होतं, राईट. म्हणजेच 42,000. देअरफॉर एक्स इज इक्वल टू, आता मायनस करायचं आहे 3 झिरोचं 3 झिरो ॲज इट इज येणार आहे. 0मधून 2 जात नाही म्हणजेच 10मधून 2 गेले 8 राहिले, राईट. 8चं 7 होणार आहे आणि 7मधून 4 गेले 3 राहणार आहे. म्हणजेच एक्स इज इक्वल टू किती आलेलं आहे 38,000 रुपीज, राईट. म्हणजेच बघा आता, आणि एक्स आपण काय मानलं होतं इन्व्हेस्टमेंट बाय नचिकेत आलेले आहे 38,000 रुपीज. देअरफॉर इन्व्हेस्टमेंट बाय नचिकेत इज इक्वल टू काय 38,000 रुपीज. ओके, आता आपल्याला बघा इथं काही सगळ्यांचं प्रॉफिट काढायचं नाही, फक्त नचिकेतचं काढायचं आहे,
राईट. म्हणजेच नचिकेतच्या इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला काय त्याचं प्रॉफिट काढायचं आणि प्रॉफिट दिलेलं आहे 24%. देअरफोर म्हणजेच प्रॉफिट काय येणार आहे, प्रॉफिट इज इक्वल टू म्हणजेच 24/100 इंटू आणि ह्या नंबरवरती ह्या रुपीजवरती म्हणजेच 38,000. ओके. आणि हे 2 झिरोचं हे 2 झिरो कट होणार आहेत. आणि आता आपल्याला काय ह्याचं काय मल्टिप्लाय करायचं आहे. 380 इंटू 24. 4 0 0, 4 8 32, 4 3 12 प्लस 15 0, 2 0 0 होणार आहे, 2 8 16, 3 2 6 1 7. ओके. म्हणजेच बघा 0 2 5 11 झालं आणि 9 म्हणजेच काय 9120 रुपीज, 9120 रुपीज. हे काय आलेलं आहे तर नचिकेतचं प्रॉफिट आलेलं आहे. का तर नचिकेतच्या इन्व्हेस्टमेंटवरती आपण काढलेलं आहे. देअरफोर म्हणजेच काय होतं या आपल्याला काय विचारलं होतं, नचिकेतची इन्व्हेस्टमेंट. द इन्व्हेस्टमेंट बाय नचिकेत इज किती, 38,000 रुपीज, 38,000 राईट. अँड ही शेअर, त्याचा शेअरही विचारलेला आहे ना, ही शेअर प्रॉफिट इज रुपीज 9,220 रुपीज. ओके. आता आपण नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 4. A and B shared a profit of 24,500 rupees in the proportion 3:7. Each of them gave 2% of this share of the profit to the soldiers' welfare fund. What was the actual amount given to the fund by each of them? A आणि B आहेत, त्यांना प्रॉफिट झालेलं आहे 24,500 रुपीजचं आणि त्याचं प्रॉफिटचं प्रपोर्शन दिलेलं आहे 3:7. ओके. आणि बघा आता त्यांनी 2% आहे प्रॉफिटमधील हे सोल्जर वेलफेअर फंडला शेअर केलेलं आहे. ओके. आणि आपल्याला काय काढायचं आहे तर ॲक्च्युअल अमाऊंट गिवन टू द फंड, म्हणजे त्यांनी ॲक्च्युअल अमाऊंट काढायचं आहे, फंडला किती रुपीज दिलेला आहे ते आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. ओके. आता फर्स्ट बघा आपल्याला ए बी यांचं प्रॉफिट टोटल दिलेलं आहे. ओके. आणि त्याचं प्रपोर्शन दिलेलं आहे राईट. त्याद्वारे आपण फर्स्ट काय करूया तर ए आणि बीचं प्रत्येकी प्रॉफिट किती आहे ते फाइंड आउट आपण करू शकतो. ओके. आता टोटल प्रॉफिट किती आहे 24,500 रुपीज. ओके. आणि त्याचं प्रपोर्शन म्हणजे शेअरचं प्रपोर्शन आहे, शेअर ऑफ प्रपोर्शन 3:7. ओके. आणि त्यामुळे आपण आता एक्स मल्टिपल घेऊन काय एचं प्रॉफिट 3x मानू. लेट एज प्रॉफिट बी 3x and B's प्रॉफिट B's, का तर ए सुरुवातीला आहे आणि इथं 3 आहे, त्यामुळे एचं प्रॉफिट काय होणार आहे 3x आणि बीचं होणार आहे 7x. बीच प्रॉफिट बी 7x. ओके. आणि ह्या दोन्हींचं प्लस म्हणजेच प्रॉफिट हे होणार आहे. देअरफोर 3x प्लस 7x इज इक्वल टू 24,500 राईट. 3 प्लस 7 10x होणार आहे इज इक्वल टू 24,500. देअरफोर x इज इक्वल टू 24,500. आता हे 10 आहे ते ह्या साईडला जाणार आहे डिव्हिजनमध्ये राईट. 0 0 कट होणार आहे. देअरफोर x इज इक्वल टू काय राहणार आहे 2450 रुपीज राईट. आता आपल्याला x भेटलेला आहे त्यावरून आपण काय एचं प्रॉफिट काढू शकतो. ओके. म्हणजेच एज प्रॉफिट किती होणार आहे, किती आहे तर 3x इज इक्वल टू 3x म्हणजेच 3 × 2450
एक्स आलेला आहे, राईट. आणि बघा आता मल्टिप्लाय करूया आपण. 3 0 0, 5 3 15, 5 1 कॅरी ओव्हर आला, 3 4 12 प्लस 1 13, 1 कॅरी ओव्हर आला, 3 2 6 प्लस 1 7. म्हणजेच इथं किती एचं प्रॉफिट आलेलं आहे 7350 रुपीज. ओके. आणि नंतर बीचं प्रॉफिट बघा आता. बीचं प्रॉफिट काय आहे तर 7x, म्हणजे 7 इंटू एक्स आहे 2450. आता आपण ह्याचं काही मल्टिप्लिकेशन करूया. 7 0 0, 7 5 35, 5 3 कॅरी ओव्हर, 7 4 28, 28 प्लस 3 केलं 31 झालं, 1 3 कॅरी ओव्हर, 7 2 14, 7 2 14 प्लस 3 केलं 17 झालं, राईट. म्हणजे हे किती झालेलं आहे 17,150 रुपीज. आपण हे काय एचं प्रॉफिट आणि बीचं प्रॉफिट काढलेलं आहे, राईट. आता आपल्याला काय काढायचं आहे बघा. आता ॲक्च्युअल अमाऊंट काढायचं आहे फंडला दिलेलं, आणि हे पर्सेंटेज दिलेलं आहे, त्या आधारे आपण काय ॲक्च्युअल अमाऊंट काढू शकतो. देअरफॉर ॲक्च्युअल अमाऊंट given to the fund by A. फर्स्ट आपण एचं काढू. प्रत्येकी आपल्याला काढायचं आहे एचं प्रॉफिट. आता आपण फाइंड आउट केलेलं आहे आणि पर्सेंटेज दिलेला आहे. इज इक्वल टू म्हणजे काय होणार आहे बघा. पर्सेंटेज आहे 2, म्हणजेच 2/100, आणि आपल्याला एच्या प्रॉफिटवरती म्हणजेच ह्या नंबरवरती काढायचं आहे 7350. हा एक झिरोचा हा एक झिरो कट होणार आहे, का तर हे हा नंबर वरती न्यूमॅरेटरला असतो, हा डिनॉमिनेटरला, राईट. 2 1 2, 2 5 10 इज इक्वल टू म्हणजे 735/5 आलं आहे. आता आपण हे काय डिव्हिजन करूया. 5 न बघा आता डिवाइड करायचं आहे. 5 1 5, 5 1 5, 2 राहणार आहे. नेक्स्टचा नंबर 3, 5 4 20, नंतर 3 राहणार, 5 7 35, म्हणजेच किती आलं 147 रुपीज. ओके. आता नेक्स्ट एचं आपण काढलेलं आहे ॲक्च्युअल अमाऊंट. आता आपण बीचं काढूया फंडला दिलेले, राईट. ॲक्च्युअल अमाऊंट गिवन टू द फंड बाय बी, राईट. आता काय होणार आहे 2% न म्हणाल्यानंतर 2/100, आणि कोणत्या अमाऊंटवरती तर बीच्या प्रॉफिटवरती, म्हणजेच 17,150, राईट. एक झिरोचं एक झिरो कट करून घेऊया. 2 1 2, 2 5 10, म्हणजेच काय 1715/5. आता 5 न डिवाइड करूया आपण. 5 1 5, 5 3 15, नंतर बघा 2 राहतंय, नेक्स्टचा नंबर 1, म्हणजेच 5 4 20, 1 राहणार, नंतरचा 5 5 3 15, म्हणजेच किती 343 रुपीज. आता बघा आपल्याला जे विचारलं होतं ॲक्च्युअल अमाऊंट फंडला दिलेलं, एचं किती आहे 147 रुपीज आहे, आणि बीचं आहे 343 रुपीज. ओके. आता आपण नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 5. Jaya, Seema, Nikhil and Nilesh put in altogether 3,60,000 rupees to form a partnership, with their investment being in the proportion 3:4:7:6. What on Jaya's actual share in the capital? They made a profit of 12%. How much profit did Nikhil make? आता इथं जया, सीमा, निखिल आणि निलेश ह्या चौघांनी मिळून म्हणजे इन्व्हेस्ट केलेले आहेत 3,60,000 रुपीज, आणि त्याचा प्रपोर्शन आपल्याला दिलेला आहे. ओके. इन्व्हेस्टमेंटचा प्रपोर्शन दिलेला आहे, आणि आपल्याला बघा आता काय फाइंड आउट करायचं आहे. जयाचं ॲक्च्युअल शेअर म्हणजे जयाचं इन्व्हेस्टमेंट आणि कुणाचं म्हणजे निखिलचं प्रॉफिट हे करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ओके. आणि त्याचा आपल्याला प्रॉफिटचा म्हणजे पर्सेंटेज दिलेला आहे 12%. फर्स्ट आता टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे ते आपण लिहून घेऊया. टोटल इन्व्हेस्टमेंट
3,60,000 रुपीज, राईट. आणि ह्या सगळ्यांचा मिळून रेशिओ आपण लिहून घेऊया, राईट. इन्व्हेस्टमेंट in the proportion 3:4:7:6. आता त्यामुळं जयाचं इन्व्हेस्टमेंट किती होणार आहे 3x, सीमाचं 4x, राईट. या पद्धतीने आपण काय लिहून घेऊया, का तर कॉमन मल्टिपल x घेऊन आपल्याला काय हे लिहायचं असतं. ओके, म्हणजेच काय, लेट द जया's इन्व्हेस्टमेंट 3x, राईट, 3x. आणि आता बघा सीमा's इन्व्हेस्टमेंट काय होणार आहे, सीमाचं 4x, राईट. आणि आता निखिल's इन्व्हेस्टमेंट 7x, राईट. आणि निलेश इन्व्हेस्टमेंट 6x, राईट. आता आपण सगळ्यांचं इन्व्हेस्टमेंट लिहून घेतलं. आता ह्याची टोटल केले की हे होणार आहे, राईट. म्हणजेच देअरफॉर 3x plus 4x plus 7x plus 6x is equal to टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजेच 3,60,000 रुपीज, राईट. आता ह्याचं प्लस करूया आपण. 3 + 4 7, 7 + 7 14, 14 + 6 20, 20x is equal to 360,000. Therefore x is equal to 360,000 अपॉन हे काय 20, इथं खाली जाणार आहे. 0चं 0 कट करूया, 2 डिवाइड करूया. 2 1 ज 2, 2 1 ज 2, 1 राहणार. 2 8 ज 16, 2 0 ज 0, 2 0 ज 0, 2 0 ज 0. म्हणजेच x इज इक्वल टू किती येणार आहे 18,000. ओके, आता x 18,000 आलेलं आहे. आता आपल्याला बघा कुणाचं जयाचं विचारलेलं आहे, म्हणजे फक्त आपण आता जयाचं इन्व्हेस्टमेंट काढूया. ॲक्च्युअल शेअर म्हणजेच काय इन्व्हेस्टमेंट असतं. जयाच इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू किती आहे 3x, म्हणजेच 3 × 18,000 म्हणजेच किती होत आहे 3 0 ज 0, 3 0 ज 0, 3 0 ज 0 आणि 18 3 ज 54, राईट. म्हणजेच किती आलं 54,000 रुपीज जयाचं इन्व्हेस्टमेंट आलेलं आहे. नंतर आपल्याला त्यांचं प्रॉफिट दिलेलं आहे 12% आणि आपल्याला कुणाचं आता निखिलचं प्रॉफिट काढायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता निखिलचं म्हणजे प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी त्याची इन्व्हेस्टमेंट आपल्याला काय फाइंड आउट करावी लागणार आहे. म्हणजेच निखिलची इन्व्हेस्टमेंट आधी आता आपण काय फाइंड आउट करूया. निखिल्स इन्व्हेस्टमेंट किती आहे तर 7x, म्हणजे 7 × 18,000. 7 0 ज 0, 7 0 ज 0, 7 0 ज 0 आणि 18 7 ज 126, राईट. 126 म्हणजेच 1,26,000 रुपीज ही काय निखिलची इन्व्हेस्टमेंट म्हणजे दिलेली आहे. पण आपल्याला त्याचं प्रॉफिट काढायचं आणि त्याचं प्रॉफिट पर्सेंटेज दिलेलं आहे 12%. ओके, आणि हे आपल्याला प्रॉफिट काही सगळ्यांचं मिळून दिलेलं आहे. पण आता आपल्याला निखिलचं फक्त विचारलेलं आहे, त्यामुळं आपण निखिलचं फक्त काढायचं आहे आणि त्याच्या इन्व्हेस्टमेंटवरती काढायचं आहे. ओके, म्हणजेच काय होणार आहे निखिल्स प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट किती आता पर्सेंटेज 12 आहे, म्हणजेच 12/100 इंटू आणि त्याचं इन्व्हेस्टमेंट 126,000
हे 2 झिरोचे हे 2 झिरो कट होणार आहेत आणि ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 12 इंटू 1 2 6 0 राईट. आता ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. ओके, मी तर साईडला करते. 1 2 6 0 इंटू 12. 12 झिरोचं झिरो, 12 6 किती होणार आहे 72 राईट. 12 2चं 24. ओके, आणि 24 मध्ये 7 मिक्स केल्यानंतर किती होत आहे तर 32 राईट. 31 होणार. ओके, 31 होणार. 12 1चं 12 प्लस 3 केलं 15 म्हणजेच किती आलं 15,120. 15,120 रुपीज. ओके, म्हणजे जयाचं ॲक्च्युअल शेअर किती आपण आता काढलं होतं लिहूया आपण. देअरफॉर जयाज ॲक्च्युअल शेअर म्हणजेच काय इन्व्हेस्टमेंट आपण काढलं होतं 54,000 रुपीज. अँड निखिल्स प्रॉफिट किती आहे तर 15,120 रुपीज. ओके स्टुडंट्स, तर अशा पद्धतीने माझे व्हिडिओज बघण्यासाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.